संभाजीनगर मधले म्हणल्यापेक्षा मराठवाड्यात जर पहिली शिवसेना आणली असेल ती सुभाष पाटलांच्या माध्यमातून. कारण की त्यावेळेस शिवसेना काम करणं इतकं काही सोपं नव्हतं. जसं आज जेवढं सोपं आहे तेवढं त्यावेळेस ते सोपं नव्हतं. पण इतक्या कठीण परिस्थितीमध्ये न डकता न चुकता न काही हार मानता त्यांनी संभाजीनगरमधली पहिली शाखा आपल्या वाढवून त्यांच्या कारकिर्दीमध्ये आता काही गोष्टी ओपन बोलणं मला योग्य वाटणार नाही, पण त्यांच्याच हाताखाली छोटेचे मोठे होऊन त्यांना मोठे मोठे शासकीय पदं भेटले, मोठ्या मोठ्या पदावर गेले. पण पाटील साहेब डगले नाही, मत हारली नाही. ते त्यांच्या ठिकाणी आज मी मजबूत आहे. आणि मध्यंतरी त्यांनी आपलं राज ठाकरेच्या पक्षामध्ये मनसेमध्ये बी काम केलं. तिडवे अनेक नेते घडवले, आमदार घडवले. ठीक आहे, त्यांच्या नशिबामध्ये माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी योग खोपला का काय म्हणजे राजयोग असं भरपूर आहे. पण राजयोग यायला जो पाहिजे होता तो थोडासा जरा कमी पडतोय. मी जगदंबे आईच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सुभाष पाटील यांना संघर्षातून सत्ता कशी प्राप्त होईल, सत्तेचा वाटा त्यांना कसा मिळेल अशी मी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो. आणि त्यांच्याकडे आता मी 2-5 वर्षापासून एक नवीन जिम्मेदारी सोपवलेली आहे. त्या जिम्मेदारीमध्ये सुद्धा ते यशस्वीपणे काम करीत आहे. ती म्हणजे अशी की ग्रामीण भागामध्ये पहिले ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जे खिचडी शिजवण्याचं काम करतो त्याला आपण शासकीय भाषेमध्ये शालेय पोषण आहार म्हणतो. त्या शालेय पोषण आहाराच्या अनेक कर्मचाऱ्याच्या छोट्या मोठ्या अडचणी शासन दरबारी पडलेल्या आहेत. त्याच्यावर अजून काही शासन लक्ष द्यायला तयार नाही. तर कर्माधर्माने आपले पाटील साहेब जवळजवळ 20-25 वर्षापासून आपल्या MIDCमध्ये एक कामगार संघटना चांगल्या प्रकारे चालवत आहे. म्हणून त्यांना मी विनंती केली की साहेब आपण जसं MIDCमध्ये एक संघटना चालवता अशीच आपण या कामगारासाठी आपण एक राज्यभर जिल्हाभर एक आंदोलन उभं करूया. आणि आतापर्यंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कमीत कमी 3 ते 4 यशस्वीरित्या आंदोलन तुमच्याच माध्यमातून विभागाच्या कार्यालयावरती म्हणजे आम्ही आयोजित केले होते. ठीक आहे, तर आता शासन दरबार यश किती आहे नाही वेगवेगळं आहे. परंतु आज मी त्यांच्या नेतृत्वात आम्ही शालेय पोषणार ही योजना म्हणजे हे ज्या कर्मचाऱ्यांची संघटना आहे पूर्ण राज्यभर उभी करणार आहे. आणि ती यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वामध्ये या लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. मी शेवटला हेच सांगणार आहे आई जगदंबे सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एक आशीर्वाद देतो की या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एक चांगल्या प्रकारे शक्ती तयार हो व त्यांनी या कामगारासाठी लढा उभा करावं अशीच मी प्रार्थना करतो व 2 शब्द थांबतो.